नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ दिला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यातील ज्या काही बँका आहेत त्या बँकांना महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। कारण की राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ द्यावा, पहिलं कर्ज वसूल न करता त्याला स्थगिती देऊन डबल त्या सातबाऱ्यावरती पुनर्गठन द्यावे, अशा पद्धतीचे नवीन निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या 27 जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये आणि किती महसूल मंडळामध्ये पुनर्गठनाचा लाभ शेतकरी बांधवांना भेटणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पुनर्गठन भेटणार आहे आणि किती लाखापर्यंत भेटणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे, आमच्या चॅनल म्हणजे कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। या बाजूला लाल कलरचे किंवा काळ्या कलरचे एक बटन दिसत आहे, त्या ठिकाणी दाबा, तुम्ही सदस्य व्हाल, सबस्क्राईब करा त्या ठिकाणी जाऊन, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे। ते जर तुम्ही दाबलं बटन तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 27 जिल्ह्यातील पुनर्गठनाची पात्र यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अमरावती, आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिलं कर्ज वसुलीला स्थगिती देऊन पुनर्गठनाचा लाभ अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना होणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये पुनर्गठनाचा लाभ शेतकरी बांधवांना होणार आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव, आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 30 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पहिलं कर्ज न भरता, जर तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम 2023 मध्ये जर तुम्ही कर्ज उचललेलं असेल, त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं असेल, तर अद्यापपर्यंत ते जर भरलेलं नसेल, पण तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळापैकी शेतकरी असाल, तर तुम्हाला ते कर्ज भरायची गरज नाही, तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती पुनर्गठन बँकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळे याच्यासाठी पात्र आहेत। अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळापैकी 51 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठन भेटणार आहे, अशा पद्धतीचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा कोल्हापूर, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळामध्ये पुनर्गठन भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा चंद्रपूर, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 महसूल मंडळामध्ये पुनर्गठनाचा लाभ शेतकरी बांधवांना भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा जळगाव, आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 68 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना। मित्रांनो, तुम्हाला माहीतच की जालना जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर 5 तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर झालेली होती, गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ होता, आणि नंतर 17 महसूल मंडळे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ 100% भेटणार आहे। याचं मात्र खरी शक्यता आहे, वर्तवण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे, असे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे धुळे, आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा नंदुरबार, आणि नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 21 महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। पुढचा महत्त्वाचा जिल्हा नागपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, आणि मित्रांनो
परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप 2023 मध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न आलेलं नव्हतं, त्यामुळे शेतकरी खरीप 2023 जे काही कर्ज घेतलेलं आहे ते बँकेला भरू शकत नाही, त्यामुळे परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ती कर्ज भरायची गरज नाही। त्या सद्भावती तुम्हाला या ठिकाणी पुनर्गठन वाटपाला बँकेच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे। जे शेतकरी इच्छुक आहेत ते आपलं पुनर्गठन करू शकतात, उचलू शकतात। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळापैकी 54 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळातील जेवढे काही पात्र शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळापैकी 45 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। याच्यामध्ये आता शेवटचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर राज्यातील पहिल्या GRच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जाहीर झालेले 40 तालुके, त्याच्यानंतर दुसरा एक तालुका म्हणजे एकूण 41 तालुके दुष्काळग्रस्त, याचबरोबर दुसऱ्या GRच्या माध्यमातून 1021 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर झालेली 1021 महसूल मंडळे, तिसऱ्या GRच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जाहीर झालेली 220 महसूल मंडळे आणि चौथ्या GRच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जाहीर झालेली 224 महसूल मंडळे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अशा एकूण 4 GRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला। तर मित्रांनो, राज्यामध्ये जर दुष्काळी परिस्थिती जर जाहीर केली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्गठनाचा लाभ दिला जातो। शेतकऱ्यांना पहिलं कर्ज भरायची गरज नाही, त्याच्यामधली एक मोठी सवलत म्हणजे पुनर्गठनाचा लाभ पहिलं कर्ज न भरता पुनर्गठन त्या शेतकऱ्यांना भेटत असतं। मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसरी सवलत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये फीसमध्ये सवलत, वीज बिलामध्ये 35.5% सूट, शेतसारा वसुलीला स्थगिती इत्यादी शेतकऱ्यांना फायदा होतो राज्य सरकारच्या माध्यमातून। इत्यादी योजना, ह्या सर्व योजना या दुष्काळग्रस्त भागामध्ये राबवल्या जातात आणि त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पुनर्गठन होय। शेतकऱ्यांना गेल्या वर्षी जे काही कर्ज घेतलेलं आहे ते बँकेला भरायची गरज नाही, बँकसुद्धा वसुलीचा तगादा लावणार नाही, कारण की राज्य सरकारने निर्देश दिलेले असतात त्या बँकेला की वसुली करू नका। शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादन हाती आलेलं नाही, यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती उत्पादन आलेलं नाही, त्यामुळे ते कर्ज न वसूल करता दुसरं कर्ज त्याच सातबाऱ्यात द्यावा, अशा पद्धतीचे निर्देश राज्यातील सर्व या 1021 महसूल मंडळातील 27 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गठन वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।